गारठोटाही उठणार नाही। काल मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, प्रमुख नेते हे छगन भुजबळांच्या निवासस्थानी जमले होते आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले ना, आमची 170ची ताकद कायम आहे, त्याच्यामुळे कसलं वादळ निर्माण करणार तुम्ही? कुठेतरी फुंकर मारतात आणि त्यांना वाटतं वादळ आलं, अशी वादळ वगैरे येत नाहीत। वादळ 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आलं, त्याच्यामध्ये सगळे झोपले, ते अजून उठलेले नाहीत। अधिवेशन उत्तम प्रकारे चालावं, राज्याच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, विरोधकांना अधिकार आहे प्रश्न उपस्थित करण्याचा। आपण संसदीय लोकशाही मानतो, भले ती लोकसभेत राज्यसभेत त्या संसदीय लोकशाहीला किंमत नसेल, तरी महाराष्ट्रातल्या विधानसभेला एक परंपरा आहे फार मोठी, आणि त्या परंपरेनुसार विरोधी पक्षानं काम करावं। सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, विरोधी पक्षाने त्याने प्रश्न विचारावेत, सरकार उत्तर देईल, आणि मला असं वाटतं की हेच राज्याच्या हिताचं आहे। मुख्यमंत्री असणार आहेत नक्कीच। आपण गेले काही दिवस पाहत आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून, राजकीय कार्यक्रमातून सक्रिय आणि सहभागी झालेले आहेत, आणि भविष्यात मुख्यमंत्री अधिक सक्रिय होतील, महाराष्ट्रात जातील, महाराष्ट्रात फिरतील, आणि महाविकास आघाडी अधिक मजबूत आणि घट्ट करण्यासाठी त्यांचं नेतृत्व हे अधिक सक्षम होईल। सर, काल जर आपण एक गोष्ट नोटीस केली असेल तर कालच्या देवेंद्र फडणवीस यांच्या पीसीमध्ये चंद्रकांत पाटील दादा ज्यावेळी बोलत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्या थांबवलं प्रश्न विचारताना की त्यांना प्रश्न विचारू नका, मला प्रश्न विचारा, माझी पीसी आहे। हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। चंद्रकांत दादा पाटील नेहमी मित्रांविषयी म्हणतात त्याला काय किंमत आहे, ह्याला काय किंमत आहे, त्याला कोण विचारत आहे। त्यांनी आता स्वतःची किंमत काय, प्रदेशाध्यक्ष असून सुद्धा ही ठरवावी, एवढंच मी सांगेन। मला त्यांची दया येते, मला त्यांच्याविषयी सहानुभूती आहे। थँक्यू। संजय राऊत यांनी, आपण बघतोय आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि त्याच निमित्ताने वेगवेगळे प्रश्न जे आहे ते माध्यमांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित करण्यात आले। आणि वादळ याबद्दल जर बोलत असाल तर वादळ हे 2.5 वर्षांपूर्वी आलं होतं आणि ते महाविकास आघाडीच्या निमित्ताने इथं स्थिर स्थावर झालं, असं संजय राऊत यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। यानंतर आपण जाणून घेऊयात इतरही बातम्या। युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। संसदेच्या स्थायी समितीची आज बैठक होत असून यात केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्थायी समितीच्या सदस्यांना माहिती देणार आहेत। तसंच काँग्रेस नेते राहुल गांधीही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। रशियन सैन्याकडून युक्रेनमध्ये सातत्याने हल्ले सुरू असून अद्यापही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडलेत। या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। याचविषयी अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, आता या क्षणाचा अपडेट काय? महत्त्वाचं म्हणजे सकाळी 11 वाजता संसदेच्या स्थायी समितीच्या बैठक आहे। संसदेच्या स्थायी समितीची आपल्याला माहीत असेल, संसदेच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची ही स्थायी समिती काम करत असते, आणि या पद्धतीने आज एक अत्यंत महत्त्वाची सकाळी 11 वाजता बैठक आहे। या बैठकीमध्ये साधारणतः राहुल गांधी आणि अनेक विविध पक्षांचे नेते देखील या बैठकीत उपस्थित आहेत, पण प्रामुख्याने राहुल गांधी यांनी युक्रेनच्या युद्धासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे, आणि त्याच निमित्ताने त्यांनी सरकारवरती शाब्दिक तोफ देखील लागली आहे। त्या सगळ्या शाब्दिक तोफीचं उत्तर आजच्या या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देण्याची शक्यता आहे, ते देखील या बैठकीत उपस्थित राहील। आणि युक्रेनच्या संदर्भात भारत सरकारच्या वतीनं कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जात आहे, काय पाऊल टाकले जात आहे, आणि कशा पद्धतीने भारतीयांना भारतात परत आणण्याकरता उपाययोजना केल्या जातात याची संपूर्ण माहिती दिली जाईल। सोबतच यावेळी स्थायी समितीचे सदस्य उपस्थित आहेत, ते देखील त्यांना प्रश्न विचारू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला केंद्रीय परराष्ट्र सचिव देखील उपस्थित राहणार आहे, कारण की जे एकीकडे जर केंद्रीय परराष्ट्र मंत्री उपस्थित असतील, त्याशिवाय परराष्ट्र सचिव देखील उपस्थित येतील, आणि विविध राजकीय पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत जे संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत। त्यामुळेच राहुल गांधी जे समितीचे सदस्य ते देखील उपस्थित राहतील, एनसीपीचे नेते उपस्थित राहतील, आरजेडीचे नेते उपस्थित राहतील। या सगळ्यांना उत्तर दिले जातील की भारत कशा पद्धतीनं
जे भारतीय नागरिक आहे आणि भारतीय विद्यार्थी जे मोठ्या संख्येनं युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत त्यांना भारतात परत आणण्याकरता कशा पद्धतीने मोहीम राबवत आहे. हे तर झालं महत्त्वाचं म्हणजे भारताच्या संदर्भातलं. पण ज्या पद्धतीने बघितलं आपण विशाल, युक्रेनमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आता बॉम्ब हल्ले हे अतिशय जोरदार व्हायला सुरुवात झाली आहे. जोरदार तडाखे युक्रेनला बसत आहे. आज या संदर्भात ज्या पद्धतीनं काल चर्चा होती की दुसऱ्या चर्चेची फेरी सुरू होती पण रात्री उशिरापर्यंत ती फेरी सुरू होऊ शकली नाही. आज त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळादरम्यान निश्चितपणे चर्चा होईल आणि त्यातून कुठेतरी मार्ग निघेल या युद्धाच्या विमुटाचा. कारण की ज्या पद्धतीनं युद्धाच्या पार्श्वभूमीवरती विविध राज्य आणि विविध राष्ट्र हे त्यात गुंतलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता युक्रेनच्या सोबत मदतीचा ओघ देखील वाढत आहे. युक्रेनला जगातील अनेक राष्ट्रांनी, खास करून UK असो, फ्रान्स असो किंवा मग अमेरिका असो, याशिवाय जर बघितलं तर इंग्लंड असो, याशिवाय सोबतच जर बघितलं तर कॅनडा असो आणि याशिवाय जापान असो, यासारख्या राष्ट्रांनी देखील मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही युक्रेनला निश्चितपणे मदत करू. फ्रान्सने तर आणि कॅनडाचं शस्त्रास्त्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचमुळे रशिया अतिशय तापलेला आहे आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे जे परराष्ट्र मंत्री आहे रशियाचे, त्यांनी स्पष्ट केलं आहे नाटोच्या सदस्य राष्ट्रांनी जर युक्रेनला मदत करण्याचा प्रयत्न केला तर नाटोच्या सदस्यांनी याचे परिणाम भोगायला तयार राहावं, अशा प्रकारचं वक्तव्य करून एक प्रकारे नाटोच्या देशांच्या संदर्भात देखील भूमिका व्यक्त केलेली आहे. सध्या युक्रेन हे नाटोचा देश नाही आहे. या नाटोच्या संघटनेमध्ये साधारणतः 36 देश आहेत. या 36 देशालाही या प्रकारचा इशारा रशियाने बजावलेला आहे. त्याचमुळे महत्त्वाचं म्हणजे रशियाकडे साधारणतः 1556 हे न्यूक्लिअर वेपन आहे. हे न्यूक्लिअर वेपनची भीती सर्वांना आहे. जर हुकुमशहा व्लादिमीर पुतिन यांनी जर ज्या पद्धतीने बघितलं आणि त्यांनी न्यूक्लिअर वॉर सुरू केलं ते सरळ जगाला तिसऱ्या महायुद्धाला समोर जावं लागेल, अशा प्रकारचे वक्तव्य देखील अमेरिकेच्या वतीनं दिले झाले. त्यामुळे आता परिस्थिती किती गंभीर होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या अपडेटबद्दल. याविषयी आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू. आपण बघतोय दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक जी आहे या सगळ्या परिस्थितीवरती पार पडते आहे. आणि यानंतरच महत्त्वाची बातमी अशी आहे की युक्रेनमध्ये भारतीयांना बंदी बनवल्याची चर्चा जी आहे ती परराष्ट्र मंत्रालयानं हे वृत्त जे ते फेटाळून लावलंय. दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांसोबत संपर्क सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेकांनी खार्किव सोडलंय असं परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशियाची कोंडी व्हायला सुरुवात झाली. रशियाला बेलारूसने पाठिंबा दर्शवला होता आणि त्यामुळे रशिया आणि बेलारूसवर क्रीडा क्षेत्रातही कोंडी झाली आहे. आता सर्व खेळांच्या आंतरराष्ट्रीय संस्थांना या दोन्ही देशांवर पूर्णपणे त्यांनी बंदी घातलेली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने प्रसारण हक्कही काढून घेतले. IOCचे अध्यक्ष थॉमस बॉक यांनी ही माहिती दिली. रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळू देऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं. याआधी फुटबॉलची आंतरराष्ट्रीय संघटना फिफा आणि त्याचबरोबर UEFA यांनी देखील दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय सामने आणि क्लब सामन्यांमधून काढून टाकले. रशिया युक्रेनमधील युद्ध आणखीन तीव्र झालंय. युक्रेनवर रशियाकडून हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढली आहे. या हल्ल्यात 2000 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेन सरकारनं दिली आहे. रशियाने क्यूबरोबरच खार्किव आणि अन्य मोठ्या लोकसंख्येच्या शहरांना लक्ष्य केलंय. रशियन सैन्यानं क्यूवला चारही बाजूंनी घेरलंय. युक्रेनमधील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्रकल्पाजवळ रशियन सैन्य पोहोचू लागलंय. क्यूच्या सैन्य मुख्यालयाला रशियानं लक्ष्य केल्याचं कळतंय. या मुख्यालयावर अनेक मिसाईलचे हल्ले करण्यात आले असून युद्धामुळे मोठ्या संख्येनं युक्रेनमधून नागरिक पलायन करतायत. या निर्वासितांची संख्या 10 लाखाच्या पार जाऊन पोहोचली आहे. युक्रेन बंदरावरही रशियानं हल्ला केलाय आणि या हल्ल्यात एका बांगलादेशी जहाजाचं अतोनात नुकसान झालंय, ज्यामध्ये एका बांगलादेशी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. 15 लाख लोकसंख्येच्या या शहरातील निवासी भागांवर हल्ले वाढवण्यात आले. चेर्निहिव शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यात एक रुग्णालय पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आले.
देशात ऑपरेशन गंगाला वेग आला. युक्रेनमध्ये अडकलेले 220 भारतीय मायदेशी परतलेत. C-17 विमानातून 220 भारतीय दिल्लीत दाखल झालेत. हंगेरीहून C-17 विमानातून 220 भारतीय दिल्लीत दाखल झाल्याचं कळतंय. केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी या सगळ्या भारतीयांचं स्वागत केलं. आणि दृश्य आपण बघताय की भारताच्या C-17 विमानाच्या माध्यमातून दोन्ही ठिकाणांहून साधारण 220 विद्यार्थी जे आहेत ते मुंबई आणि दिल्लीत परतलेले आहेत. ही समाधानाची बाब आहे, कारण हे सगळे विद्यार्थी जे आहेत हे विविध राज्यांमधले, त्यात महाराष्ट्रातल्याही विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे, जे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले होते. आणि आता ते सगळे भारतीय जे आहेत, भारतीय विद्यार्थी, त्यांना परत आणण्याचं काम ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून वेगाने केलं जात आहे. सलग ऑपरेशन गंगाचा हा 5वा दिवस आपण बघतोय की ज्यातनं आपण या विद्यार्थ्यांना मायदेशी परतताना एक त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा वेगळाच आनंद देखील बघायला मिळतोय. जो जहाज कल लाए थे वो जहाज आज सुबह जा चुका है और थोड़ी देर के बाद जैसे ही बच्चे इसमें से बाहर निकलेंगे, कुछ देर के बाद ये जहाज दोबारा फिर चले जाएगा. तो इस तरह से जो आने वाले जहाज हैं अभी हमारे, उसके बाद फिर से वो जहाज वहीं वापस जा रहे हैं. एक एक बच्चे को लाना जो प्रधानमंत्री ने आदेश दिया है वो कर्तव्य है. और हमारे क्रूज जितने भी हैं, मैं उनको भी बधाई देता हूं कि लगातार उठे हैं और काम कर रहे हैं. यूक्रेन में इस वक्त कैसा माहौल है? हाँ, माहौल तो बहुत ख़राब है. मैं वेस्ट साइड रहता था, मतलब बॉर्डर से दूर ही था, बट तो भी हमारे इधर भी एक मतलब बम का हमला हुआ था. बहुत स्ट्रगल भरा रहा. 7 दिनों से हम निकले हुए, कम से कम 7 दिनों के बाद फाइनली आज हम इंडिया पहुंच गए. अचानक से वॉर सिचुएशन क्रिएट हो गई, तो हमें बोल दिया गया कि आपको इवैक्यूएट करना है. तो अचानक से जस्ट हमारे एरिया में ही मिसाइल गिरी थी, साइट में ही. बट बाद में हमें बस इवैक्यूएशन कराया गया. पहले का प्रवास था एक 9-10 आवर्स का बस ट्रैवलिंग थी. बाद में हमें एक बॉर्डर से बहुत दूर छोड़ा गया, जहाँ पर बहुत बड़ा ट्रैफिक था बॉर्डर क्रॉस करने के लिए, रोमानिया वाला. सो रोमानिया बॉर्डर पे पहुंचने के लिए हम एटलीस्ट 11 किलोमीटर चल के गए, हमारा पूरा लगेज लेके. बाद में वहाँ पर बॉर्डर क्रॉस करने के लिए बहुत ज़्यादा भीड़ थी. 2,000 और 3,000 स्टूडेंट्स थे, जिनकी भीड़ में घुस के हमें वहाँ से निकलना था. मैं तो कहती हूँ भगवान हम सभी परिवार वाले दुआ दे रहे हैं सारी अपनी गवर्नमेंट को, इंडिया गवर्नमेंट को, कि भाई बड़ा अच्छा लग रहा है कि इतना सहयोग दिया कि बच्चे जो 6 फ्लाइट्स बढ़ाई हैं परसों से, जो जैसे सुना न्यूज़ में, तो उससे सबको तसल्ली हुई कि हमारे बच्चे जल्दी घर आ जाए. तर अशा प्रकारे ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून विद्यार्थी जे ते पुन्हा एकदा मायदेशी परतत आहेत. आपण पाहतोय की रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून अद्यापही मोठ्या प्रमाणात भारतीय युक्रेनमध्ये तसंच युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये अडकून पडलेत. या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विशेष विमान पहाटे मुंबईत पोहोचलं. या विमानाने 183 भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियाची राजधानी बुखारेस्ट इथून आणण्यात आलं. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेही विमानतळावर यावेळी उपस्थित होते. दरम्यान मुंबईत पोहोचलेल्या या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील थरारक अनुभव शेअर केले. जो भी कोई वहां पर अभी रुके हैं, इसके लिए भारतीय रेलवे ने यहाँ तकलीफदायक था जब बॉर्डर क्रॉसिंग के वक्त था बस, और इवैक्यूएशन प्रोसेस जो था एकदम यूनिवर्सिटी वाइज सेफली था, और मैं यूनिवर्सिटी में था, तो सबसे वहाँ कोई दिक्कत नहीं थी, एकदम सेफेस्ट प्लेस थी. पर जो ईस्टर्न साइड है उसमें बहुत दिक्कत है, उनको बचाने के लिए गवर्नमेंट मदद. सवेरे रोमानिया से जो फ्लाइट आया है उसमें लगभग 183 प्रवासी आए हैं. उसमें सभी हमारे स्टूडेंट हैं. 17,000 लोग इस देश के वहाँ पर फंसे हुए थे, स्टूडेंट थे, कोई और नागरिक थे. उसमें से लगभग 4,000 लोगों को अब तक लाया गया है और ये लाना अभी भी जारी है. भुसावळमधील लोकेश निंबोरे हा विद्यार्थी युक्रेनच्या सीमेवर अडकलाय.
भारतीय दूतावासाने केलेल्या आवाहनानुसार लोकेश सीमेवर येऊन पोहोचला, मात्र बॉर्डरवर आल्यानंतर त्याचा संपर्क तुटला असून जर आपण लक्षात घेतलं तर निंभोरे कुटुंबियांची चिंता यामुळे वाढलेली आहे. लवकरच आपला मुलगा परत येईल अशी आशा त्याच्या पालकांना आहे, मात्र अचानक मुलाचा संपर्क तुटल्याने त्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. तिथं नेटवर्क नसल्यामुळे माझ्या मुलाशी माझा संपर्क होऊ शकलेला नाही आहे. फक्त तो मेसेज करायचा तेवढंच आमचं त्याच्याशी बोलणं झालेलं आहे. आज तो बाउंड्रीला पोचला 5:30 वाजेला, तेव्हा त्याचं माझं बोलणं झालेलं आहे. तेवढं जरा म्हणजे सेफ आहे एवढं खात्री आहे की तो व्यवस्थित आहेत. तेव्हा जरासं थोडंसं धीर आलेला आहे. त्याने स्टार्टिंगला स्वतःच्या रिस्कवरती त्यांनी एक कार बुक केली आणि तिथनं मग ते स्टेशनला गेले आणि तिथनं मग स्टेशनमधून ट्रेनमधून ते बॉर्डरपर्यंत पोचले आणि मग आता त्यांनी बॉर्डर क्रॉस केली आणि आता तो तिकडे सेफ आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यातील यशपाल हा विद्यार्थीही युक्रेनमधून सुखरूपपणे घरी परतलाय. मायदेशात परतताच त्यांनी युक्रेनमधील युद्धाचे थरारक अनुभव नातेवाईक तसंच मित्रमंडळींसोबत शेअर केले. सुरुवातीच्या काळात परिस्थिती एवढी बिकट होईल असं वाटत नव्हतं, मात्र बॉम्ब हल्ल्यानंतर तिथली परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. युद्धामुळे 6 दिवस उघड्यावर काढायला लागले आणि त्यात खाण्यापिण्याची ही सोय नव्हती आणि त्याचे प्रचंड हाल झाल्याचं यशपाल यांनी सांगितलं. खाना पीने का बहुत तकलीफ़ हुआ है। सबसे पहले जब मैं कीव में था जिस दिन ये हुआ एक्सप्लोजन ऑन 24 Feb, वहाँ से फिर मुझे इंडियन एम्बेसी जाना पड़ा। वहाँ पर हम एक शेल्टर हाउस में रखा गया था। हम मतलब मेरे साथ लगभग 300 और बच्चे थे, इंडियन स्टूडेंट सब। हमें वहाँ पर खाना पीने का कहा गया था कि प्रोवाइड किया जाएगा, बट क्वांटिटी इतनी कम थी खाने की और पानी भी नहीं मिल पा रहा था। हमें टैप वाटर पर रिलाय करना पड़ा था बहुत दिनों के लिए। बहुत टाइम तो वहीं से पानी पीना पड़ रहा था, बट वहाँ पे भी नल नहीं चल पा रहे थे उतने सही से। एंड इतने से प्लेट में भी हम लगभग 5 लोग खाना खा रहे हैं। आया है, पर जिस परिस्थिति से निकल के आया है, जो वो स्टोरी मतलब बता रहा है अपनी जो घटनाएं, 6 दिन 6 रातें विदाउट सोए, खाना मिला नहीं मिला, वो सब सुन के तो मतलब हमारे रोए खड़े होते हैं। एंड यही प्रे करते हैं कि ईश्वर सभी बच्चों को जल्द से जल्द वापस अपने पेरेंट्स के पास ले आए और किसी भी दुश्मन को भी ऐसे मतलब ऐसा ये टाइम देखना नहीं मिले। सबसे ज़्यादा दुख इस बात का है कि वो बिना खाना पानी का अप्रॉक्स 600 किलोमीटर चल के गए बच्चे। तकलीफ़ तो अपने बच्चे के लिए ऑफ कोर्स था, फीलिंग थी, लेकिन वो भी टेंशन था कि बाकी और भी बच्चे हैं। सबसे हॉरिबल टाइम था जब ड्यू टू सप्लाई ऑफ फूड लेस होने के वजह से जो एम्बेसी ने सीधा हैंड्सअप कर दिया था कि अब हम आपको शेल्टर और खाना नहीं दे सकते, आप कहीं अपना बंदोबस्त कर लो। वो इसका वॉइस मैसेज था, वो सबसे हॉरिबल था, क्योंकि अब कहाँ, व्हाट नेक्स्ट, ना हम समझ पा रहे थे ना वो समझ पा रहा था। आणि या सगळ्या युद्ध परिस्थितीतली एक वेगळी बातमी अशी यामध्ये की रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीयांना मायदेशी आणलं जाते आपण पाहतोय. मात्र अशा परिस्थितीत एका नीला नावाच्या सायबेरियन जातीच्या श्वानाच्या मालकिणीनं भारतात न परतण्याची भूमिका घेतली आणि त्याचं कारण काय, तर तिचा सायबेरियन जातीचा श्वानाशिवाय भारतात परतणार नाही असं तिनं सांगितल्यामुळे मोठी पंचायत झाली होती. मात्र अशी ही परिस्थिती केंद्र सरकारने पुढाकार घेतला म्हणून निवळलेली आहे. केंद्र सरकारच्या मदतीमुळे ही महिला 7 महिन्यांच्या नीलासोबत युक्रेनहून भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर तिनं भारत सरकारचे आभार मानले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्यासोबत युक्रेनमध्ये अडकलेल्या पालकांची बैठक झाली आणि यावेळी मुलांना तात्काळ मायदेशी आणा अशी मागणी पालकांनी मुरलीधरन यांच्याशी संवाद साधताना केलेली आहे. त्यांच्याशी आम्ही बातचीत केली, बघूयात त्यांनी काय म्हटलं. किती मुले आहेत सध्या खार्किवमध्ये? खार्किवमध्ये आमच्या जे कॉलेजला मी मुलीसंग व्हॉट्सअपला और बोलणं होतं, तर ते ॲप्रिलमध्ये त्या नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये कम्प्लीटली 200 म्हणजे 200 ते 300 मुलं मुली आहेत त्याच्यामध्ये. तर काल महाराष्ट्रीयन भारतीय महाराष्ट्र नाही पुरे भारतीय आहे. महाराष्ट्रीयन आहेत कम्प्लीट ॲप्रिलमध्ये तिथं 20 ते 30 आपले महाराष्ट्रीयन आहे.
तर मुलीसंग बोलणं झालं माझं. तर काल मुली त्यांनी म्हटले की आपल्याला आपल्या बाय ट्रेनने त्यांनी जाण्याचा फैसला केला. तर आम्ही त्यांना कॉर्डिनेट केलं आहे, त्यांच्यासंग बोलणं आहे. आता कुठे आहे तुमची मुलगी? आता मुलगी आमच्या ऑन द वे ट्रेनमध्ये आहे, कारगिलमधनं बाहेर कारगिलमधून बाहेर निघलेली. काय सांगाल तुमचं कोण अडकले? माझी मुलगी नेहा निगडे आता आहे, ती टर्नोबल सिटीमध्ये मेडिकल शिक्षण घेत आहे. तर आता ती युक्रेनमधून बुखारेस्टमध्ये रेफ्युजी सेंटरमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. ती आता सध्या तिथं सेफ आहे. परंतु सरकारला एक माझी विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मुलांना तिथं आपल्या भारत देशामध्ये घेऊन यावं आणि त्याकरता तात्काळ विमानसेवा उपलब्ध करावी. हे सगळे पालक अक्षरशः चिंतेत आहेत. सगळ्यांचं एकच साकडं आहे सरकारला की काहीही करा, पण आमच्या मुलांना लवकरात लवकर होता येईल तेवढं भारतात घेऊन या. कारण युद्धभूमीवर ते अक्षरशः तळहातावर जीव घेऊन तिथं जगतायत. त्यांना पाणी मिळत नाही, अन्न मिळत नाही, अनेक समस्या आहेत. काही बॉर्डरवर अडकलीत, काही युद्धभूमीत अडकलीत. म्हणून लवकरात लवकर शासनाने याचं काहीतरी मार्ग काढून तिकडे विमानं पाठवून या मुलांना घेऊन, अशीच हे सगळ्या पालकांची इच्छा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. युक्रेन रशिया युद्धात आपण बघतोय की तब्बल 18,000 भारतीय विद्यार्थी अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे पालक जे आहेत ते हतबल झालेत. या निमित्ताने भारतीय मुलं बाहेरच्या देशात शिकायला का जातात हा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे. तर त्याचं उत्तर हे आपल्याकडील महागड्या मेडिकल शिक्षणात सापडतं. आणि म्हणूनच आता राज्याचे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी युक्रेन आणि महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण शुल्कातील तफावत कमी करण्यासाठी अभ्यास समिती नेमणार असल्याचं म्हटलंय. मात्र अभ्यासक आणि पालक यांनी वेगळ्याच प्रतिक्रिया दिल्यात. तर आत्ता मध्ये नॅशनल मेडिकल कमिशननी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नवीन नियमावली काढलेली आहे. त्याच्यामध्ये बरेचशा गोष्टी त्यांनी इन्कॉर्पोरेट केल्या आहे, पण अभी राज्य सरकार लेवलवरती अजूनही हे सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होत नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की हे नॉन फॉर प्रॉफिट असण्याच्या जागी प्रॉफिटमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा एक बिझनेस झालेला आहे. आणि बिझनेस झाल्यामुळे प्रत्येक माणूस वेगवेगळी फीस त्याच्यामध्ये बरोबर चार्ज करतोय की त्याच्यामध्ये काय चार्ज करायला पाहिजे. इथं जे संस्थाचालक आहेत मेडिकल एज्युकेशनमधल्या, त्या संस्थाचालकाचं एक मोठं नेक्सस आहे. खरं तर मेडिकल एज्युकेशन हे जे मंत्रालय आहे ते मंत्री चालवत नसून हे संस्थाचालक चालवत असल्यामुळं आपल्या भागामध्ये मेडिकल एज्युकेशनसाठी सामान्य माणसाला जागा नाही, म्हणून मुलं जात आहेत. हे यंत्रणेचं अपयश आहे, मग ते राज्य असो किंवा केंद्र असो. आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी आपण बघतोय विरोधी पक्षाने अपेक्षेप्रमाणे, जशी काल आपली भूमिका जी त्यांनी स्पष्ट केलेली होती, तर त्यानुसार आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या पायऱ्यांवरती हे सगळे विरोधी पक्षाचे सदस्य जमलेले आहेत. भाजपचे नेते आपण बघतोय यामध्ये आमदार, आणि दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या अशी मागणी करत ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत. हातात जे बॅनर त्यांच्या दिसत आहेत त्या बॅनरवरती नवाब मलिक आणि दाऊदचा फोटो आहे आणि नवाब मलिक यांचा राजीनामा घ्याच अशी मागणी ही घोषणाबाजी करत असताना ते करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे एकूणच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं असेल याचा अंदाज जो आहे तो या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून येतोय. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती भाजपचे आंदोलन होताना आपण बघतोय. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, कालच विरोधी पक्षाने चहापानावरती बहिष्कार टाकत वेगवेगळे मुद्दे जे ते पत्रकार परिषदेत मांडलेले होते आणि अपेक्षेनुसार आजचा पहिला दिवस आपण म्हणतोय की घोषणाबाजीचा दिसतोय. म्हणजे एकूणच हे आंदोलन वादळी ठरणार का? अगदी खरं विशाल, आपण मगाशी जसं सांगितलं होतं
10:15च्या सुमारास हे आंदोलन सुरू होणार होतं. अगदी तसंच हे आंदोलन सुरू झालं आहे. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली जाते. नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप यापूर्वी विरोधी पक्षाच्या वतीनं केला गेला होता आणि आता ईडीनं त्या दृष्टीनं त्यांच्यावर कारवाई सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळं नवाब मलिक यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी गेले काही दिवस भाजपचे जे सगळे आमदार आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, ते लावून धरतायत. परंतु त्याकडे महाविकास आघाडी लक्ष द्यायला तयार नाही. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही आणि त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण पाहतो आहोत की विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि महाविकास आघाडी सरकार राजीनामा घेत नाही म्हणून महाविकास आघाडी सरकारचा सुद्धा निषेध केला जातो. थोड्याच वेळात राज्यपाल येणार आहेत आणि त्यामुळे राज्यपालांच्या येण्यापूर्वी हे आंदोलन संपवणं गरजेचं होतं. त्यामुळे आपण पाहतोय की राज्यपालांच्या येण्याच्या पूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे आणि दोन्ही विरोधी पक्ष नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. याचविषयी बोलण्यासाठी आपण जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके देखील थेट विधान भवन इथून आहेत. स्वाती, तुझ्याकडे काय अपडेट? पहिला दिवस आपण बघतोय घोषणाबाजीची ती विरोधी पक्षाची सुरू झालेली आहे, म्हणजे एकूणच हे अधिवेशन वादळी ठरणार असंच दिसतंय. नक्कीच आपण बघतोय कारण सगळ्यात मोठा मुद्दा जो आता विरोधी पक्षानं भाजपनं उचललेला आहे तो म्हणजे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी दाऊद सरकार या अशा पद्धतीनं या सरकारला पोटी करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्षांकडनं होतो आणि तशाच पद्धतीनं भाजपचा जो आहे तो पलटवार असणार आहे किंवा तशाच पद्धतीनं टीका केली जाणार आहे. काही वेळातच या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री हजर राहणार असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे आणि तशी तयारी पण इथं केलेली आपल्याला बघायला मिळते. जर आपण बघितलं इथे आपण लक्ष दिलं की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत कदाचित मुख्यमंत्र्यांना पोहोचता येणार नाही आहे म्हणून खालीच महाराजांचं तैलचित्र लावण्यात आलेलं आहे आणि तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जातील आणि त्यानंतर तिथे तैलचित्राला हार अर्पण केल्यानंतर मग अभिभाषणासाठी राज्यपालांच्या अभिभाषणासाठी ते मध्यवर्ती जे दालन आहे विधान भवनाचं त्या दालनात जातील. सध्या तरी आपण बघितलं की हळूहळू सगळे मंत्री आणि आमदारांचं येणं सुरू झालेलं आहे. विधान परिषदेचे आमदार ही हळूहळू येतात. आता आपण बघितलं एक साधारण 11:15च्या सुमारास मुख्यमंत्री येतील असं म्हटलं जातं आणि त्या दृष्टीनं पोलिसांचा मोठा ताफा पोलिसांचा मोठा बंदोबस्त पण इथे आपल्याला बघायला मिळतोय. जसं आपण म्हणतोय की वादळी अधिवेशन होणार आहे याच्या मागची खूप जर आपण कारणं बघितली की नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री यांना झालेली अटक आणि त्यांचा राजीनामा सरकारनं न घेणं आणि त्या निर्णयावर ठाम राहणं याच्या विरोधामध्ये भाजप आंदोलन करते. पण त्याचबरोबर भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, TET आणि आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये झालेले घोटाळे असतील, या अशा अनेक अगदी आणि ST कर्मचाऱ्यांचा इतके महिने लांबलेला संप या अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक राज्य सरकारला धारेवर धरतील किंवा प्रचंड त्यावरून वादावादी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे एकतर करोनाच्या काळातलं हे असं सगळ्यात मोठं अधिवेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण याच्या आधीचे अधिवेशन फार तर 5 दिवसांचं मोठं अधिवेशन झालेलं आहे. त्यामुळे 3 आठवड्यांचं पहिल्यांदा इतकं मोठं अधिवेशन होते. साहजिकच आहे या सगळे जे प्रश्न आहेत जसं अजित पवारांनी आपल्याला माहिती आहे की काही तासांपूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये उल्लेख केला की या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि आमची सगळी तशी तयारी झालेली आहे. आदल्याच दिवशी डिनर डिप्लोमसी महाविकास सरकारची झालेली आपल्याला बघायला मिळालं जिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्याचबरोबर छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी या सगळ्या जे विधान परिषद आणि विधानसभेचे जे आमदार होते, मंत्री होते त्यांना एकूणच संबोधित केलं आणि या संबोधनादरम्यान विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर टीका करतानाचं आपल्याला वक्तव्य ऐकायला मिळालं. एकूणच जर आपण परिस्थिती बघितली तर विरोधी पक्ष या टीका करायला आणि आरोप करायला तयार आहे आणि या टीकेला आणि आरोपांना उत्तर द्यायला महाविकास सरकार जे आहे ते तयार आहे. त्यामुळे यांच्यामध्ये फार मोठा आपल्याला वाद होताना बघायला मिळणार आहे. एकतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पण 9 मार्चला होणं अपेक्षित आहे पण राज्यपालांना पत्र देण्यात आले पण अजूनही त्या राज्यपालांनी पत्राला उत्तर दिलेलं नाही आहे आणि म्हणूनच की या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे गाजतील. या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करताना बघायला मिळते. जसं आता आंदोलन विरोधकांनी सुरू केलेलं आहे. पहिलाच दिवस या अधिवेशनाचा आणि सरकारवर दाऊदचं सरकार या अशा पद्धतीनं आरोप करत घोषणाबाजी केली जाते. विशाल, साधारण सभागृहाचं कामकाज
राज्याचा मुख्यमंत्री विरोधकांची अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण बघतोय. दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या असं म्हणत त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्वाती यांच्याकडे. स्वाती, हे कारणास्तव स्वातीशी आपला संपर्क होत नाही, पण तिच्याकडनं आपण याबद्दलचा अपडेट जाणून घेऊच. पण आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. थोड्याच वेळात राज्यपाल जे आहेत ते या अधिवेशनाची सुरुवात त्यांच्या अभिभाषणाने होत असते आणि त्याच्या अगोदरच आपण विरोधी पक्ष अपेक्षेप्रमाणे काल जसं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली होती की नवाब मलिक यांचा राजीनामा त्यांनी घ्यायलाच हवा आणि या विषयाला घेऊन आम्ही रण उठवू, संघर्ष करू, आंदोलन करू असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे सगळे विरोधक एकत्र येऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत. जाऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याबरोबर आहेत. स्वाती, आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी विरोधकांची घोषणाबाजी. नक्कीच आपण तेच म्हणतो, जिथे आपण वादळी हा शब्द वापरतो त्याचा अर्थ हाच आहे की अनेक प्रश्नांवरनं विरोधक आक्रमक होतील आणि त्यामुळे आपल्याला हे असं चित्र सातत्यानं बघायला मिळणार आहे. आता जर आपण बघितलं की नुकतंच आशिष शेलार आपल्याला वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार खरं तर अर्पण करतानाचं दृश्य आपण इथे बघू शकतो. त्यानंतर त्यांच्या मागोमाग देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते गेल्याचं दृश्य आपण याच्यातून बघू शकतोय. एकूणच राज्यपाल येण्याआधी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि कारण राज्यपाल येण्याच्या आधी आंदोलन हे संपवणं हे अपेक्षित होतं. त्यामुळे आंदोलन संपल्यानंतर आता ही सगळे विरोधी पक्ष जो आहे तो थेट महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतानाचं दृश्य आपण बघतोय आणि तिथेही त्यामुळे जसं आता आपण हा पहिल्याच दिवशी जो मुद्दा गाजला किंवा पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं विरोधी पक्षांकडनं, हे आंदोलन आपण बघतोय ते आहे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आणि विरोधी पक्षाकडनं ही सतत अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप केले जातील किंवा नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली जाते विरोधी पक्षाकडनं आणि तेच दृश्य आपल्याला इथे बघायला मिळते की कशा पद्धतीनं आता जसं मुख्यमंत्री येणार आहेत, एका बाजूला आंदोलन पण सुरू आहे, राज्यपाल येतील काही वेळातच आणि पोलिसांचाही मोठा इथे बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय. एकूणच या अधिवेशनात जे मुद्दे गाजणार ज्याचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय तो म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा संप असेल, अनेक परीक्षांमध्ये झालेले घोळ असतील, नवाब मलिकांची झालेली अटक असेल, भ्रष्टाचारांचे आरोप असतील, या अशा अनेक बाबींवरून विरोधक आक्रमक होणार आहेत आणि या महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं असेल. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतीलच. पण स्वाती, या अधिवेशनात एकूणच कोणकोणते मुद्दे महत्वाचे ठरतील असं वाटतं? आज आपण पहिलाच दिवस बघितला तर आपल्याला हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एसटी विलिनीकरणाचा जो काही 3 सदस्यीय समितीचा जो अहवाल होता त्याला कॅबिनेटनं मंजुरी देणं आवश्यक होतं. तो पब्लिक करण्यासाठी, तो सार्वजनिक करण्यासाठी हा अहवाल सार्वजनिक करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय कारण तो आता काही वेळातच सभागृहात समोर मांडला जाईल. याचा अर्थ तो त्याची प्रत सगळ्यांना अवेलेबल होईल. त्याच्यामुळे या संदर्भात कारण याच्या आधीची आपण या अहवालामधले महत्त्वाचे मुद्दे जे आपण सगळ्यांसमोर आणले न्यूज 18 लोकमतनं की कशा पद्धतीनं सरकार या विलिनीकरणाच्या विरोधात आहे. सरकारचं म्हणणं आहे की या 93,000 कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारी सेवेमध्ये समावेश करता येणार नाही आणि जेव्हा हा मुद्दा इथे चर्चेला येईल किंवा हा जो अहवाल ठेवला जाईल तेव्हा साहजिकच आहे विरोधी पक्षाकडून पण आक्रमक त्यावर पवित्रा घेतला जाईल. पण त्याहीपेक्षाही
आझाद मैदानात जिथे आंदोलनात बसलेले लोक आहेत किंवा राज्यभरामध्ये एसटीचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं नेमकं काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण 11 तारखेला सुनावणी आहे, 11 मार्चला हायकोर्टात सुनावणी आहे, त्यामुळे हा एक असा मुद्दा असेल. त्यानंतर आपण बघतो की ईडीच्या कारवाईदरम्यान अनेक मंत्र्यांच्या घरी टाकलेले छापे असतील. त्याचबरोबर ज्या परीक्षांमधले जे घोळ आहेत, कारण आताही आपण बघितलं की जसं 10वी 12वीच्या परीक्षांची ज्या अपघात झाला टेम्पोला उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका घेऊन जात असताना, त्याच्यामुळे त्यांच्या बदललेल्या ज्या तारखा आहेत, त्यामुळे असे अनेक मुद्दे किंवा असे आयतं खोलीत विरोधी पक्षाला मिळालेला आहे आणि त्याचा जर वापर न झाला तरच ते नवल वाटेल. कारण या सगळ्या मुद्द्यांचा विरोधी पक्षाकडनं एकतर याचा वापर केला जाणार आहे. याआधी मागच्या अधिवेशनामध्ये असं सांगण्यात आलं होतं की हे अधिवेशन नागपुरात घेण्यात येईल, पण तसं झालं नाही. हे अधिवेशन मुंबईतच घेण्यात आलं आणि करोनाचं कारण देण्यात आलेलं आहे. पण एकूण आपण बघितलं की करोनाची परिस्थिती आता जर बघितली की मुंबईसारख्या अतिदाटीच्या शहरामध्ये पण करोनाचे बाधित रुग्ण अत्यंत कमी आहेत आणि राज्य सरकारनं तसंही नोटिफिकेशन किंवा परिपत्रक काढत मुंबईसह इतर आणखी 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवलेले आहेत. फक्त जी अट आहे ती 2 लसीकरणाची डोस घेतल्याची, तुम्हाला कुठे जायचं असेल पण तुम्हाला 2 लसीकरणाच्या मात्रा घ्यायच्या आहेत. त्यामुळे एका बाजूला सगळीकडे खुलं केलं जाते पण दुसऱ्या बाजूला मात्र नागपुरात अधिवेशन होत नाहीये, हाही मुद्दा आहे. त्यामुळे अशा अनेक बाबींवर विरोधक आक्रमक होतील आणि हे जे अधिवेशन आहे ते नुसतं वादळी अतिवादळी होईल. एकतर आपल्याला माहिती आहे की हे बजेट अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जसं स्वाती तू म्हणालीस वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधक प्रश्नही उपस्थित करतील आणि त्याची सुरुवात आपण बघतोय की आजच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक घोषणाबाजी करताना दिसतात. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडे अधिवेशनाचा अपडेट घेण्यासाठी येत राहू. यानंतर इथं वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण बघतोय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा पहिला दिवस. ब्रेक नंतर त्याचंच अपडेट आपण जाणून घेतो आणि आता मुख्यमंत्र्यांचं नाही राज्यपालांचं आगमन झालेलं आहे. माफ करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि खुद्द ही गाडी चालवत राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे देखील त्यामध्ये दिसत आहेत. थोड्या वेळापूर्वीच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी केलेली आहे, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि अशावेळी आज या अधिवेशनाला पुन्हा एकदा हजारपणातील उपचारानंतर मध्यंतरीच्या कालावधीत मुख्यमंत्री काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर आता परत एकदा या अधिवेशनाची सुरुवात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन मुख्यमंत्री आता काही बोलतायत का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे, मुख्यमंत्री इथं पोहोचलेले आहेत, आदित्य ठाकरे देखील दिसत आहेत. कोणते महत्त्वाचे मुद्दे आज या पहिल्या दिवशी गाजतील असं वाटतंय? विशाल, आपण ते दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. विधिमंडळामध्ये आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार ही विधान भवनाच्या आतमध्ये आलेली आहे. स्वतः आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री हे कार चालवत आलेले आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या इकडे चाललेली आहेत. मुख्यमंत्र्यांची तब्येत अजूनही पूर्ण 100% पूर्ण बरी नसल्यामुळे ते चालत पहिल्या पायरीपर्यंत जाणार आहेत. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते पुष्पहार अर्पण करतील. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील वरिष्ठ मंत्री आणि काही आमदार जे आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत. आपण इथे पाहू शकतो, हे थेट दृश्य आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करतायत. विधिमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जी महाराष्ट्राची परंपरा आहे त्यानुसार महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुष्पहार अर्पण करतात. आपण ही थेट दृश्य पाहतोय. महाविकास आघाडीचे मंत्री आणि आमदार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतात. थोड्याच वेळात विधिमंडळामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं देखील इथे आगमन होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर इतर काही मंत्री जे आहेत वरती पायऱ्या चढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ आहेत. इतरही अनेक मंत्री आणि आमदार इथे उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री हे पहिल्या पायरीचे इथे आपल्याला उभे असलेला पाहायला मिळतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे। आदित्य ठाकरे ही वरती आलेले आहेत, ते देखील पुष्पहार अर्पण करतात। थोड्याच वेळात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं देखील ते आगमन होणार आहे। महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत आणि तिन्ही पक्षांचे प्रतिनिधी, मंत्री आणि त्याचबरोबर आमदार इथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री आता विधिमंडळाच्या पायऱ्यांच्या दिशेने निघालेले आहेत, कारण थोड्याच वेळात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं इथे आगमन होणार आहे। त्यांना महाराष्ट्र पोलिसांकडनं पहिल्यांदा मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणासाठी सर्व विधिमंडळ सदस्य, मंत्री, आमदार हे विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये जाणार आहेत। उदय, म्हणजे एकूणच आजच्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय एकूण क्रम कसा असेल? म्हणजे आता पुढे पहिले राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि मग त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात होईल का? सर्वप्रथम जी महाराष्ट्र राज्याची विधिमंडळ परंपरा आहे त्यानुसार राज्यपालांचं इथे आगमन होईल, त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर इथे महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना मानवंदना दिली जाईल। आता आपण इथे थेट दृश्य पाहतो। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। राज्यपालांचं अजून आगमन झालेलं नाहीये। राज्यपालांचं आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे इथे येतील। कोणी थेट दृश्य पाहतो। मंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पोहोचत आहेत आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे इथे येतील आणि त्यांना महाराष्ट्र पोलिसांकडून मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होईल। तिथे सर्व पक्षीय सदस्य उपस्थित असणार आहेत। सर्वजण आता प्रतीक्षा करतात राज्यपालांच्या आगमनाकडे। राज्यपालांचं आगमन झालं की इथे महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना मानवंदना दिली जाईल। अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार आहे, हे काही शंका नाही। विरोधक देखील आक्रमक आहे। आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्ष भाजपने विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जोरदार आंदोलन केलं। आक्रमकपणे त्यांनी इथे त्यांचा विरोध जो आहे टीकात्मक तो इथे दाखवलेला आहे। त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री इथे आलेले आहेत। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर मुख्यमंत्री हे आता मुख्यमंत्री कार्यालयाकडे निघालेले आहेत। थोड्याच वेळात राज्यपालांचं इथे आगमन होईल। एकूण विधिमंडळ कामकाजाला सुरुवात होण्यास अवघा काही मिनिटांचा अवधी उरलेला आहे। राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात इथे होणार आहे। धन्यवाद उदय, या सगळ्या माहितीबद्दल। काही क्षणांमध्येच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं इथे आगमन होईल। मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करतील। पोलिसांची मानवंदना त्यांना म्हणजे दिली जाईल आणि त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। पण त्यापूर्वीची सगळी लगबग आपण बघतोय। याबद्दलचे अपडेट्स आपण पुढे घेत राहू, पण यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची बातमी अशी आहे की इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन कंपनी सन्मिता आणि रिलायन्सचे भारतात एक संयुक्त उपक्रम जो आहे तो दोघांनी मिळून हाती घेतला आहे। मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर बनवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भारतातील हार्डवेअरची वाढती मागणी पूर्ण करण्याचं रिलायन्सचं उद्दिष्ट आहे। तसंच ही साधनं निर्यात देखील केली जाणार आहेत। तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारताने अधिक स्वावलंबी असणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने या भागीदारीद्वारे डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये नवीन मार्ग तयार करत असल्याची प्रतिक्रिया रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी व्यक्त केली आहे। यानंतर इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।